संदर्भात असे काही हे नाही, फक्त झालेली घटना जी आता न्यूजमधनं पण आम्ही सगळे ऐकतोय, तुम्ही सगळे दाखवताय, त्याच्याबद्दलची जी चर्चा आहे ती चर्चा आहे. नाही, पण तुमच्या गणपत शेठची तुम्ही चर्चा केली का? त्याची तब्येत कशी नाही, आहे, काय झालं वगैरे? कायद्याने मॅडम आपल्याला भेटता येणार नाही त्यांना, त्याच्यामुळे पोलिसांनी कुठलीही आम्ही त्यांना विचारलं नाही किंवा त्यांनी आम्हाला भेटावं असं काही शक्य नाही, त्याच्यामुळे आम्ही काही हे विषय बोललो नाही. सर, त्यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की या संदर्भात आम्ही वेळोवेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं, पण आमच्याकडे लक्ष दिलं गेलं. काय प्रतिक्रिया दिली ते मी ऐकलं नाही, हे बघतोय, त्याच्यामुळे मला ती प्रतिक्रिया बघू दे आणि या संदर्भातलं वरिष्ठ ज्यांच्याकडे त्यांनी तक्रार केली असेल ते त्याच्याबद्दलचं तुम्हाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी इथे पाठवलंय का? गणपत असं काही नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या वैयक्तिक एका विषयासाठी या इकडे आला असताना मला कळालं की हिललाईनवरनं त्याने इकडे आणलेलं आहे. मी अंडर एन इम्प्रेशन असं होतो की ते अजून हिललाईन पोलीस स्टेशनलाच आहेत. कळवा पोलीस स्टेशनला आणण्याचं खरं तर ते सिक्युरिटी पर्पजसाठी आणला असेल असं मी गृहीत पकडतो, पण कळवा पोलीस स्टेशनला आणला असेल हे मला माहीत नव्हतं. परंतु त्या पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती रोख धरलेला आहे की मुख्यमंत्रीच गुन्हेगार घडवतात आहेत. तुम्ही देखील ठाण्याचे आमदारात पदवीधरचे, तुम्हाला असा कधी काही अनुभव आलाय का मुख्यमंत्री गुन्हेगारीला मला पाहावा? कधी अनुभव आलेला नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलची जी त्यांची भूमिका आहे त्यांनी त्याच्यामध्ये ते पुढे सांगतीलच आपल्याला. डावकर साहेब, ह्याच्या आधी सुद्धा अनेकदा नगरसेवकांची गळचेपी म्हणा किंवा मग एका भाजपा उपमहापौराचं अपहरण प्रकरण सुद्धा ठाण्यामध्ये झालेलं आहे. बीजेपीच्या कार्यकर्त्यांची नाही, याच्यामध्ये खरं तर हा विषय वेगळा, तुम्ही विचारताय तो विषय वेगळा आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही की या विषयाचा आणि याचा काही संबंध राहू शकतो. पण भाजपा आणखी किती आमदार येणार उभी राहणार मी का? माझ्या पद्धतीची आपल्या सगळ्यांना अजून कोण कोण आमदार पोलीस नाही, स्टेशनमध्ये येणार? कोण मॅडम आमदार येणार नाही आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या वैयक्तिक विषयासाठी इकडे आलो होतो. मला कल्पना नव्हती की त्यांना देवेंद्र इकडे आणलेलं फडणवीसांनी या आहे. सगळ्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी होणार असं सांगितलेलं आहे. वारंवार भाजपच्याच अनेक नेत्यांवरती, आमदारांवरती संपूर्ण दडपशाही जी आहे ती शिंदे गटातल्या आमदारांकडनं केली मी जाते. या मॅटरमध्ये तुम्हाला सांगितलं की कायद्याने ही कारवाई जी आहे ती निश्चितपणे होईलच आणि कायद्याने पूर्ण तपासून करून याच्यामध्ये कारवाई होईल. सर, ही उकळी कधी ना कधी तरी फुटणार होती. राऊतांच्या बद्दलचं मी ते फार मोठे नेते, त्याच्यामुळे ते काही आता त्यांना बोलायला आहे तर ते बोलत सर, राहणार. अध्यक्षांनीही हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते पटलावर मागून घेतलेलं विधानसभा अध्यक्षांनी. तुम्हाला या संदर्भात काही माहिती आहे का? नाही, मला तुमच्याकडनं जाता कळत. सर, गणपत गायकवाडांनी कधी अशी तुमच्याकडे म्हणजे बोलताना तक्रार केली होती का की इथे असा वाद आहेत किंवा मुख्यमंत्र्यांचे, शिंदे गटाचे, शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना त्रास देत आहेत? चर्चा करताना काय बोलायचे तुमच्याशी? नाही, माझ्याशी कधी चर्चा झाली नाही शेटची. ते म्हणतात की आम्ही अनेकदा तक्रार जी आहे नाही, मी वरिष्ठ नाही आहे. तुम्ही जे म्हटलात मागाशी, तुम्ही बोलल्याप्रमाणे मी वडेट्टीवार साहेबांच्या बद्दल मी बोलणं योग्य आहे का? त्याच्यामुळे मी घडला प्रकार याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी म्हटलं, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की घडलेला प्रकार हा निश्चितपणे योग्य नाही आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे, त्याच्यामुळे योग्य ती कारवाई निश्चितपणे होईल हा विश्वास मला. सर, पण गृहमंत्र्यांवरती प्रश्न उपस्थित झालेत आता. मी तुम्हाला म्हटलं ना की आता याच्यामध्ये पोलिसांनी योग्य ती कारवाई केलेली आहे आणि आपल्याला दिसतंय की हा विषय जण स्टाफ आलेला आहे तर त्यांच्याशी आपण 2 मिनिटं हितगुज बोलणारच ना. अर्धा कप चहा घेतला त्याच्यासाठी तेवढा वेळ लागून गेला. परंतु मुख्यमंत्री गुन्हेगारांना वाढवतात असं ते म्हणतात. गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे. गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे ते गणपत गायकवाडांना तुम्ही त्याच्यामध्ये खुलासा विचारलेला योग्य राहील. परंतु भाजपच्या नेत्यांची गळचेपी होती का शिंदेमुळे? असं मला काय वाटत नाहीये. पण मुलाला याच्यामधला काय अनुभव असेल तर नाही, पण गणपत गायकवाड सातत्याने आरोप करतात की श्रीकांत शिंदे हे दबाव टाकतात सातत्याने मोठ्या प्रमाणात. बरोबर आहे, पण या संदर्भातले गणपत शेठ आपल्याला जास्त खुलासा देऊ शकतील. परंतु असं कधी अनुभव वगैरे आपल्या सोबत घडला? पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडलेला आहे. पोलीस स्टेशनमध्ये पण आता सुरक्षा नाही आहे असं म्हणता येईल का? नाही, असं नाही म्हणता येणार. त्या मोमेंटमध्ये काय झालं हे तुम्हाला, मला कोणालाच माहित जबाबदार नाहीये. आमदारांनी ज्या प्रकारे गोळीबार केलेला आहे त्या मोमेंट किती असला तरी आमदार हे जबाबदार असतात. मान्य आहे मॅडम, पण याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सिच्युएशन काय होती आणि त्याच्यामुळे आपण पूर्ण थोडंसं त्याच्यामध्ये माहिती घेऊया. आपण सगळेजण काल रात्रीपासून हा विषय चालू आहे, आपल्याला पूर्ण माहिती असल्याशिवाय याच्याबद्दल कुठलंही कमेंट करणं मी टाळेल. कोणालाही काही सूचना नाही आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये उगाच आपण एचं बी आणि बीचं सी असं काही तथ्य काढू नका. महाराष्ट्राचा बिहार होत राहिला असं काही नाही आहे. महाराष्ट्राचं बिहार होण्याचं काही कारण नाही आहे, कारण आमचं शासन, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, गृहमंत्री हे सक्षम आहे.
पण सर, अनरेस्ट आता आहे का समीकरण भाजपमध्ये बदलणार या का? सगळ्या महायुतीचं या सगळ्या समीकरण बदलणार गोष्टींमुळे का? आता गोळीबार होतोय, माझी सर. एकच विनंती आहे सगळ्या पत्रकारांना की आपण उगाचच TRPसाठी किंवा या विषयासाठी कुठेही धचं म करू नका. याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था ज्या पद्धतीने काम करते हे योग्य पद्धतीने काम करते आणि त्याच्यामुळे आपण या गोष्टींची थोडीशी पॉलिटिकल असेसमेंट करणं टाळलं पाहिजे. काही गोष्टी कायद्याने चालत आहेत तर त्या कायद्यानेच लिगली आपण त्याला बघितलं पाहिजे आणि ते लिगल अँगलनी परंतु चालू ज्या गणपत पद्धतीने गायकवाड family तुम्ही लीगल भेटणार पॉईंटने का? म्हणतायत पण भेटणार का? family ला गणपत भेटणार? गायकवाडांनी आरोप पण गंभीर केलेत मुख्यमंत्र्यांवर. सर मी राज्याचे तुम्हाला प्रमुख परत आहेत ते. परत ते सांगतोय की त्यांनी केलेले आरोप त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे पण ना. मी तुमचे तर आरोप सहकारी नाही तुम्ही केले. आता कुटुंबियांना तुम्ही भेटायला ते जाणार आरोप का? केलेले कुटुंबियांना नाही. भेटायला जाणार का? प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आपापला अनुभव असतो तर त्यांना तुम्ही विचारलं सर तुम्ही पाहिजे. कुटुंबियांना भेटायला जाणार का? गणपत सर, गायकवाड यांच्या लोकसभेच्या कुटुंबियांना तुम्ही भेटायला मी जाणार का? प्रयत्न करीन आज तुमच्या याच्या गराड्यामधनं बाहेर पडलो तर घरी त्यांच्या सर लोकसभा आणि सर, निवडणूक जे होण्याच्या जखमी झाले अगोदर हा त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना तुम्ही संघर्ष भेटणार सुरू का? झालाय, सर. मी परत तुम्हाला सांगतोय माझ्या मित्रा की याच्यामध्ये पॉलिटिकल असेसमेंट करणं आपण टाळूया. हा लीगल विषय आहे याला लीगल अँगल बघितला पाहिजे. वाद संपूर्ण पण तुम्ही